नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असे संभाव्य महत्त्वाचे प्रश्न, स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असे प्रश्न उत्तरे बघणार आहोत। मित्रांनो, या वर्षी मैदानावर घाम गाळल्यानंतर जर लेखी परीक्षेत एका मार्काने वर्दी हुकली तर त्याचे दुःख खूप मोठे असेल। म्हणूनच आजचे हे 15 प्रश्न आरपार चॅलेंज आहेत। बघूया कोणाची तयारी खाकी वर्दीसाठी पक्की आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। बघा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न, आग्रा शहराची स्थापना कोणी केली? तर यापैकी जे उत्तर बरोबर आहे असे वाटत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। बघा पर्याय बघूयात। मोहम्मद तुगलक, अल्लाउद्दीन खिलजी, सिकंदर लोधी, इब्राहिम लोधी। तर आग्रा शहराची स्थापना कोणी केली? तर याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 सिकंदर लोधी। इतिहासातील हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि प्रश्न समजून घ्या। नंतरचा प्रश्न, शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा रिकामी जागा या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे। पर्याय बघा, रयतवारी, महालवारी, कायमधारा, तालुकादारी। तर यापैकी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 रयतवारी। शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा रयतवारी या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे। प्रश्न क्रमांक 3 आहे, जातीयवादाची सुरुवात रिकामी जागा या ब्रिटिश इतिहासकारांनी, ज्याने भारतीय इतिहासाच्या प्राचीन काळाला हिंदू काळ व मध्ययुगीन काळाला मुस्लिम काळ असे समजले होते, त्यांनी केली असे म्हणावे लागेल। तर त्या ब्रिटिश इतिहासकाराचे नाव काय? पर्याय बघा, अर्नोल्ड टॉयनबी, जेम्स मिल, चार्ल्स एमर्सन, व्ही.ए. स्मिथ। तर यापैकी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2 जेम्स मिल। नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती? पर्याय बघा, 1935 ते 1939, 1935 ते 1937, 1936 ते 1939 आणि 1939 ते 1945। तर यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1936 ते 1939 या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती। प्रश्न क्रमांक 5, जून 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवरील खटल्याची सुनावणी झाली, त्यावेळी त्यांच्या कैदेच्या निषेधार्थ रिकामी जागा येथील कामगारांनी संप पुकारला। तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस या व्हिडिओमध्ये होऊन जाईल। बघा पर्याय आहे मुंबई, पुणे, कलकत्ता, चेन्नई। तर यापैकी बरोबर उत्तर मुंबई। पर्याय क्रमांक 1 मुंबई हे आपलं बरोबर उत्तर आहे। जून 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवरील खटल्याची सुनावणी झाली, त्यावेळी त्यांच्या कैदेच्या निषेधार्थ मुंबई येथील कामगारांनी संप पुकारला। प्रश्न क्रमांक 6 बघा, हिंदू व मुसलमान हे सुंदर वधूचे म्हणजे भारताचे 2 डोळे आहेत। हिंदू व मुसलमान हे सुंदर वधूचे 2 डोळे आहेत अशी उपमा कोणी दिली? पर्याय आहे जवाहरलाल नेहरू, मोहम्मद इक्बाल, सय्यद अहमद खां, महात्मा गांधी। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सय्यद अहमद खां। हिंदू व मुसलमान हे सुंदर वधूचे म्हणजेच भारताचे 2 डोळे आहेत अशी उपमा सय्यद अहमद खां यांनी दिली। प्रश्न क्रमांक 7, केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती? पर्याय आहेत शिवराम, वलक्कर, नारायण गुरु, राजगुरु, पेरियार। यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नारायण गुरु। केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ नारायण गुरु यांनी उभारली होती। नंतरचा प्रश्न, लॉर्ड कर्झन याने 1904 मध्ये भारतीय विद्यापीठांचा कायदा मंजूर केला। रिकामी जागा कमिशनच्या शिफारशी या कामी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या। तर कोणत्या कमिशनच्या शिफारशी या कामी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या? पर्याय बघूयात, सॅडलर कमिशन, थॉमस रॅले कमिशन, हर्टॅग कमिशन, सार्जंट कमिशन। तर यापैकी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2 थॉमस रॅले कमिशन। लॉर्ड कर्झन याने 1904 मध्ये भारतीय विद्यापीठांचा कायदा मंजूर केला। थॉमस रॅले कमिशनच्या शिफारशी या कामी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या। पर्याय क्रमांक 2 थॉमस रॅले कमिशन।
नेक्स्ट प्रश्न बघूयात. 1917 साली कोलकाता विद्यापीठाच्या शैक्षणिक सुधारणासंबंधी नेमलेल्या रिकामी जागा या कमिशनमध्ये आशुतोष मुखर्जी व डॉक्टर जियाउद्दीन अहमद या भारतीय सदस्यांचा समावेश होता. पर्याय: सॅडलर कमिशन, थॉमस रॅले कमिशन, हर्टॅग कमिशन, सार्जंट कमिशन. तर दिलेल्या पर्यायांपैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सॅडलर कमिशन. 1917 साली कोलकाता विद्यापीठाच्या शैक्षणिक सुधारणासंबंधी नेमलेल्या सॅडलर कमिशन या कमिशनमध्ये आशुतोष मुखर्जी व डॉक्टर जियाउद्दीन अहमद या भारतीय सदस्यांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक 10. भारतातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने 1929 साली रिकामी जागा समिती नेमण्यात आली होती. तर कोणती समिती नेमण्यात आली? पर्याय आहे सॅडलर समिती, थॉमस रॅले, जिलिब हर्टोग, जॉन सार्जंट. तर यापैकी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 फिलिप हर्टोग. भारतातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने 1929 साली फिलिप हर्टोग ही समिती नेमण्यात आली होती. यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. 1944 साली रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण योजना समितीने 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत शिक्षणाची योजना बनवली. पर्याय: डॉक्टर झाकीर हुसेन, जॉन सार्जंट, मौलाना आझाद, फिलिप हर्टोग. तर यापैकी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2 जॉन सार्जंट. 1944 साली जॉन सार्जंट यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शिक्षण योजना समितीने 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत शिक्षणाची योजना बनवली होती. नेक्स्ट प्रश्न. 1935 साली काँग्रेसने शिक्षण संबंधी मूलभूत परिवर्तनादी धोरण स्वीकारताना श्रमाधीत व कृतीतून शिक्षणावर भर देण्यासाठी रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. मात्र ही योजना अंमलात आली नाही. तर पर्याय आहेत डॉक्टर झाकीर हुसेन, मौलाना आझाद, जॉन सार्जंट, डॉक्टर DS कोठारी. तर यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर झाकीर हुसेन. 1935 साली काँग्रेसने शिक्षणासंबंधी मूलभूत परिवर्तनवादी धोरण स्वीकारताना श्रमाधीत व कृतीतून शिक्षणावर भर देण्यासाठी डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. मात्र ही योजना अंमलात आली नाही. नंतरचा प्रश्न आहे लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीत गाजलेले 883चे इल्बर्ट विधेयक कोणत्या बाबींशी संबंधित होते? पर्याय आहे भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार, युरोपियन न्यायाधीशांना भारतीयांवरील खटले चालवण्याचा अधिकार, भारतीयांना द्यावयाच्या शैक्षणिक सुधारणा, भारतीयांना द्यावयाच्या आर्थिक सुधारणा. तर यापैकी बरोबर उत्तर कोणतं असणार? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार. हे आपलं बरोबर उत्तर आहे. लॉर्ड रिपनच्या कारकिर्दीत गाजलेले 883चे इल्बर्ट विधेयक हे भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार यासंबंधी होते. यानंतरचा प्रश्न. ऑक्टोबर 1946 मध्ये नेहरूंच्या अध्यक्षतेखालील हंगामी मंत्रिमंडळात मुस्लिम लीगच्या रिकामी जागा या सदस्यांचा समावेश होता. तर ते सदस्य कोणतं? बघा, पर्याय आहेत ब्या जिना, सय्यद अहमद खान, लियाकत अली, मोहम्मद इक्बाल. तर यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लियाकत अली. ऑक्टोबर 1946 मध्ये नेहरूंच्या अध्यक्षतेखालील हंगामी मंत्रिमंडळात मुस्लिम लीगच्या लियाकत अली या सदस्यांचा समावेश होता. नंतरचा प्रश्न. रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले? शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे? पर्याय आहे स्वामी विवेकानंद, राजा राम मोहन रॉय, स्वामी दयानंद, महात्मा ज्योतिबा फुले. तर यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजा राम मोहन रॉय. राजा राम मोहन रॉय हे आपलं बरोबर उत्तर आहे. रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर असे राजा राम मोहन रॉय यांना म्हटले आहे. पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते, जर तुम्हाला यंदाच्या भरतीत अंगावर वर्दी चढवायची असेल तर अभ्यासात सातत्य ठेवा. रोज अशाच सराव प्रश्नांसाठी आपल्या ओनली GK अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला अजून चांगले प्रश्न शोधायला प्रेरणा मिळते.